लहानपणीचा तो दिवस मला अजूनही स्पष्ट आठवतो. घरात पहिल्यांदाच आंब्याचा घमघमाट सुटला होता. रसाचा बेत होता, पण आईने ताटात रस वाढण्यापूर्वीच मला दाटावलं आणि म्हटली, "थांब, आधी आजोबांना जेवू दे, मग आपण घेऊ." मी विचार करायला लागले, आजोबा तर वर्षांपूर्वीच आम्हाला सोडून गेलेत. मग ते जेवणार कसे? मी निरागसतेने आईला विचारलं, "आई, आजोबा तर स्वर्गात गेलेत ना, मग ते इथे जेवायला कसे येतील आपल्याकडे?" आईने मला म्हणाली, की "बाळा, ही आपली खानदेशी पद्धत आहे. जिवंत माणसाचा पाहुणचार तर सगळेच करतात, पण आम्ही खानदेशी लोक आमच्या मृत व्यक्तींनाही तितक्याच प्रेमाने जेवू घालतो." तिने मला स्वयंपाकघरात नेलं. तिथे नवीन धान्याचा, गोडाधोडाचा स्वयंपाक तयार होत होता. आईने मनोभावे पूजा केली. बाबांनी एका पानावर जेवणाचा छोटासा घास बाजूला काढला. मग त्यांनी तो घास अग्नीला अर्पण केला. त्यातून निघणारा धूर वर आकाशाकडे जाऊ लागला. त्यांनी समजावून सांगितलं, "मृत व्यक्ती प्रत्यक्ष येऊन जेवत नाही, हे खरं आहे, पण ते वासाचे भुकेलेले असतात, असं म्हटलं जातं. अन्नाचा तो घास जेव्हा आपण अग्नीत टाकतो, तेव्हा त्याचा जो सुगंधित धूर होतो ना, तो थेट आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो. त्यांचीच प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही आमची खानदेशी लोकांची रीत आहे. खानदेशात याला घास टाकणं किंवा आगारी टाकणं असं म्हणतात. सण असो, घरात आलेली नवीन धान्य असो किंवा उन्हाळ्यातील पहिला आंबा असो, कोणतीही गोष्ट आधी पूर्वजांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय आम्ही ती खात नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही खानदेशच्या घराघरात तितक्याच श्रद्धेने जपली जाते. पूर्वज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे. ही छोटीशी भावना या छोट्याशा घास टाकण्याच्या प्रथेने कायम जिवंत आहे. तुमच्याकडे आहे का कशी वेगळी पद्धत? तुमच्या भागात या प्रथेला काय म्हणतात बरं?